पण हा गेला कुठे? वाजता आला. भाऊजी आता अवघडे काय बोलताय? तू मला शिकवू नकोस. काही काय बोलताय? हे सगळं तुझ्यामुळे झालंय. काही काय बोलताय? म्हणजे तुम्ही केलं काय ते चांगलं केलं. माझ्या आयुष्याची रात रांगोळी केला. मला न सांगता लग्न केलं. अरे तेवढं असलं तरी काय झालं? अरे त्या भडव्याचा सख्खा भाऊ होतो आणि त्याला कहाणी बघतो तू. भाऊ लग्न करून चांगल्या मनाने आली घरात सून म्हणून. आली आहे पण माझ्या आयुष्याची बरबादी केली आहे. बस आम्ही नाही, तुम्हीच तुमच्या जीवनाची बरबादी करून घेतली. वाईट माणसांच्या नादाला लागून दारूच्या हव्याच्या पोटी नको नको ते नाद लागले. आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवले आणि त्याच मुले आई वडिलांनी अखेरचा श्वास टाकला. त्यांच्या नावावर असलेली जमीनच नव्हे तर घर विकलात. म्हणूनच आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. भाऊजी अजूनही वेळ गेलेली नाही. सुधारा. तुमचा संसार सुखाचा नाही होणार. नाही होणार तुमचा सुखाचा. हा माझा श्राप आहे. हा माझा श्राप आहे. तुम्ही काळजी नका करू. गावाच्या शाळेत कधी गाय मरत नाही. या इथे बसा, मी आहे आतमध्ये. अगं डॉक्टर मी काय झालं? मी काम केलं तर नाही. तेव्हा बरं या इथे बसा, आराम करा. मी आहे ना. अशा परिस्थितीत काम करणं बरं नाही दिसत.
तू काय माझं ऐकणार नाहीयेस. अहो ताई साहेब, असं कसं काम करून देईन मी तुम्हाला, आणि तेही या परिस्थितीत. माझा फोन देतेस का? हो, आहे. हे घ्या, मी आहे आतमध्ये. ठीक आहे. हॅलो हॅलो, अहो कुठे आहात तुम्ही? कधी येणार? 4 महिने झाले तुम्हाला जाऊ. बरं, ठीक आहे, या लवकर. बाय. ऐक, माझे पोटात दुखतोय. ऐक देवा, माझ्या पोटात दुखतोय. देवा, गौतमी, गौतमी मला पाणी देतेस का? ऐक देवा, गौतमी, गौतमी. काळजी करू नका, मी यांच्या मिस्टरांना फोन लावतो, पण त्याआधी मी ॲम्ब्युलन्सला बोलवतो. ताईसाहेब उठा ना, काय झालं तुम्हाला? ताईसाहेब उठा ना, काय झालं अचानक? ताईसाहेब उठा ना, ताईसाहेब काय झालं तुम्हाला? उठा ना ताईसाहेब, ताईसाहेब उठा ना, काय झालं? ताईसाहेब उठा ना, ताईसाहेब काय झालं तुम्हाला? ताईसाहेब उठा ना लवकर, काय झालं? ताईसाहेब उठा ना, ताईसाहेब उठा ना, काय झालं तुम्हाला? ताईसाहेब. यांच्या मिस्टर येतील, आपण ॲम्ब्युलन्स हॉस्पिटलला घेऊन जाऊया. सिस्टर, सिस्टर, डॉक्टर, आतापर्यंत आपल्याकडे एवढ्या केस आल्या, पण पहिल्यांदा केस आली अशी आपल्याकडे. हो समजते. केस खूप कॉम्प्लिकेटेड आहे. हा, आपला स्टाफ पूर्ण प्रयत्न करत आहे. बरं, मिस्टर अमर यांना बोलवा. हा, बोलवते. मिस्टर अमर, तुम्हाला डॉक्टरांनी लवकरात लवकर बोलवते. सिस्टर आहे ना? हो, सकाळी तुझ्या आणि माझं फोनवर बोलणं झालं, आणि अचानक काय झालं तुला? डॉक्टर सांगा ना. बघा मिस्टर अमर, तुमच्या पत्नीची परिस्थिती नाजूक आहे, म्हणजे आणि वेळ सुद्धा कमी आहे. आपल्याला 2 जीवांपैकी एकाची सुद्धा करता येणार आहे. नाही डॉक्टर, ते तुम्ही ठरवायचे आहे. नाही डॉक्टर. डॉक्टर, माझ्या अंजलीला आणि बाळाला सुखरूप सोडा डॉक्टर. तुमचे खूप उपकार होतील. प्लीज दोघांचाही जीव वाचवा. हो मिस्टर अमर, आम्ही प्रयत्न करतोय, पण परिस्थिती हाताबाहेर आहे. नाही डॉक्टर, डॉक्टर. जेव्हा का या 2 जीवांना अडकवून ठेवलंच रे? का? अरे माझं काय चुकलं होतं ते सांगायचं ना देवा. का असं केलं देवा? अंजली, देवा वाचव. दोघांनाही वाचव. तुझे खूप उपकार होतील देवा, खूप उपकार. मिस्टर अमर, आय एम सॉरी मिस्टर अमर. माझी अंजली ठीक आहे ना? नाही, बाळाला वाचवले, पण तुमच्या पत्नीच्या शरीरात रक्त कमी असल्यामुळे तिला वाचू शकलो नाही. नाही Sorry, मिस्टर अमर. Sorry. डॉक्टर. कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची अंजली. कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची कल्पना केली. अरे माझं काय चुकलं सांगायचं? होता सोन्याचा
अगं बोल ना ग माझ्याशी, बोल ना. अगं का सोडून गेलीस मला? माझं काय चुकलं होतं? अगं सांगायचं ना मला. अगं सकाळी तर माझ्याशी फोनवर बोललीस ना ग. अंजली उठ ना ग, मी कसा जगू तुझ्याशिवाय? अंजली अंजली, अगं उठ ना, का मला सोडून गेली? बोल ना ग, बोल. अंजली 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 उठ ना ग. अंजली बघ ना कोण आलंय. अगं अंजली तुझा बाळ आलाय, बघ ना ग. अंजली उठ ना ग. माया मंदिर हलले आज भयाळ पक्षी जाई पिलाना भेटाया. आज भयाळ पक्षी जाई पिलाना भेटाया. जाई पिलाना भेटाया. हॅलो, हो साहेब. हो साहेब, हो बोललो मी त्याच्याशी साहेब, पण मला पण समजून का साहेब. प्लीज. ओके. कशा आहेत भाई? ये राज, बस. तू कसा आहेस? मी मस्त आहे भाई. तुम्ही कशा आहात? अरे रे, सध्या तरी दिवस ढकलायचे तसे ढकलतो. बाकी सगळं देवावर सोडलं आहे रे, देवावर. हो भाई, समजलं मला. खूप दुःख झालं, पण काय करणार? आई बाबांजवळ कोणी नव्हतं. त्यांची पण परिस्थिती त्यांना दोघांना सोडून येण्यासारखं नव्हतं. काय झालं त्यांना? भाई, आई बाबांना धड चालता येत नाही की त्यांना बोलता येत नाही. त्यांचं अंग काम करत नाही. त्यांचं अंग काम करत नाही. त्यांची दोघांची परिस्थिती, आता सगळी जबाबदारी माझ्यावर आली आहे. ज्या दिवशी मला फोन आला ना, त्या दिवशी मी हॉस्पिटलला होतो. बाई जीव राहत नव्हता हो. जीव राहत नव्हता माझा. राजा, मी समजू शकतो रे. बाई, पण हे सगळं अचानक कसं काय झालं? निदान कळवायचं तरी. माझ्या ताईला इतका त्रास होता तर. नाही रे, तुझ्या ताईचा काहीच त्रास नव्हता रे. सर्व अचानक झालं रे, अचानक. माझी अंजली मला खूप दूर सोडून गेली रे, खूप दूर सोडून. ताई, अगं का केलं तसं? काय कमी होतं तुला? अगं एकदा या भावाला बोलली असतीस ना, तुला भाऊ नाही बोलला असतं का गं? तुला भाऊ नाही बोलला असतं. या दिवाळीत भाऊबीजेला नाही आलो म्हणून इतका राग आला, म्हणून तू कायमची लांब केली. ताई, अगं आई म्हणत होती, मला जर चालता आलं असतं ना तर माझ्या अंजनीला मोदकाचे आणि रव्याचे लाडू बनवून दिले असते. आवडतात ना तिला. मग मी माझ्या आईची समजूत काढली का आणि म्हणाला, आई आता आपली ताई मोठी झाली आहे, तिला सगळं करता येतं. सगळं करता येतं, ती आता मोठी झाली आहे. कसं तरी समजावून आलो ग. म्हणजे असं आई बाबांना काहीच माहित नाही का रे? नाही बाई, त्याच्यातलं आई बाबाला काहीच माहित नाही. ताईला बघून येतो म्हणून सांगून आलो आहे. राजा, काम कर, एखादी मुलगी बघ आणि लग्न करून टाक. म्हणजे आई बाबांना तरी तेवढा आधार होईल तुझा.
हो भाई, म्हणून आजूबाजूच्या गावात 4-5 मुली पाहिल्या, पण त्यांच्या अटी वेगवेगळ्या होत्या. त्यांचं म्हणणं म्हणजे लग्न झाल्यानंतर वेगळं राहायचं, वेगळं संसार करायचा. मग मग मी काय करू सांगा? म्हाताऱ्या झालेल्या माझ्या आई बाबांना वृद्धाश्रमात सोडू की रस्त्यावर टाकू? नाही सांगा मी काय करू? नाही म्हणून मी आता एक निर्णय घेतलाय. जोपर्यंत आई बाबा जिवंत आहेत तोपर्यंत लग्नच करायचं नाही. जाऊ दे, आपली आरोही कुठे आहे? अरे आताच तिला गौतमी हॉस्पिटलला घेऊन गेले आहे चेकअपसाठी. ठीक आहे बाई, मी तिला हॉस्पिटलला बघतो आणि तिकडूनच निघून जातो. राजन थांब, आला तर थोडा जेवून जा. नाही बाई, तिकडे आई बाबा वाट बघत असते. येतो मी. ये खूप दिवस झाले दिसलात नाही. ऑफिसला जात होतो, म्हटलं जाता जाता तुम्हाला भेटून जावं. नाही रे, सध्या तरी घरीच असतो, कुठेच जात नाही. समजते मला. 7 वर्ष झाली तुमच्या या घटनेला. सावरा स्वतःला, स्वतःची काळजी घ्या आणि तुमच्या मुलीची देखील काळजी घ्या. हो बरं, येतो मी. जरी काय झालं बाळा? ते मुली मला खेळायला नाही देत. का नाही ग? कारण की मी आणली आहे ना, मला दिसत नाही म्हणून. जा, तिला आतमध्ये घेऊन जा. पाहिलं संजयली, ती काय म्हणाली ते ऐकलंस का ग? अगं का सोडून गेली त्याच्या अर्ध्यावर आम्हाला का? अगं माझं काय चुकलं होतं ती मला शिक्षा द्यायची ना, त्या छोट्या बाळाला का दिली? तेव्हा काय केलं ते? अंजली अगं फोन लागाय. घरदार शिवार अनाथ झाला ह्यो तुझा परिवार. नकळत काळ कोपला सैन्यभर झालं सारं. अघटित घडलं करार घेऊन गेला देव जन्माची सासरा. देवा कसा फासा ह्यो तुझा, देवा कसा फासा ह्यो तुझा. ये झालं असेल समाधान ना आता तुझं? नाही बाई, ऐकून मोठा धक्का बसलाय. माझ्या हातून काहीतरी अडचणीत घडलं, त्या पश्चातापासाठी त्याचं आलंय बाई. पश्चातापासाठी आलं. बाई मला माफ करा बाई. अहो वहिनींना नको नको ते बोललो. वहिनी, या तुमच्या छोट्या दिवाला एका छोट्या भावाप्रमाणे माफ करा वहिनी. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे वहिनी. तुम्हाला तसं नको बोलावं होतं. बाई, तुझ्या छोट्या भावाला माफ कर. त्या दिवशी रागाच्या भरात वहिनीला काही बोलून गेलो.
त्याच्यानंतर 14 वर्षानं लोकांच्या घटनेचा रक्तात होतो. आई, तुझ्या छोट्या भावाला माफ कर दे. अंजली आता सोडून गेलंय. पण जाता जाता आठवण ठेवून गेल्या आरोहीची आपल्याला. पण मला जायला लागेल. मंत्री वाट बघते. जय थांब ना तू तरी. मला जावंच लागेल. जय जय थांब ना तू तरी. तूही गेलास. गौतमी, हे गौतमी. काय झालं बाबा? गौतमी, आरोही कुठे आहे? आहे तिच्या बेडरूम मध्ये. जेवली का तू? हो जेवली. पण हल्ली ती खूप शांत शांत असते. धड बोलत नाही की जेवतही नाही. माहित आहे मला. पण मी तरी काय करणार? डॉक्टरांशी बोललो काल मी. मग काय म्हणाले डॉक्टर? काय म्हणणार? 60 लाख खर्च होणार बोलले. ऑपरेशन सक्सेस होईल की नाही याची सुद्धा खात्री देत नाही ग. म्हणून मला खूप भीती वाटते ग. खूप भीती वाटते. बाबा नका करू ऑपरेशन. राही नका अशी. मला सवय झाली. गौतमी, जा जा तिला आतमध्ये घेऊन जा. देवा देवा, असा काय गुन्हा होता माझा की एवढी मोठी शिक्षा दिली मला? तेव्हा बोलायचं ना. देवा, अरे मुलगी दिली ती सुद्धा आगळी. तिला काही दिसत नाही रे. काही. अंजली, अगं काय? दादा तुम्ही पुन्हा रडायला लागलात. आता रडून काही फायदा आहे का? तुझंही बरोबर आहे. दादा तुम्ही ऑफिसला जाताय ना? मी डबा रेडी नाही, करते. आज मी ऑफिसला नाही. आज मी डॉक्टरांशी बोलायला जाणार आहे. मग चपाती भाजी खाऊन जा. नको आहे मला. पण तुला मी फोन केला ना की आरोहीला हॉस्पिटलला घेऊन ये. आणि हो, येताना तुझे 2-3 कपडे आणि आवश्यक लागणाऱ्या वस्तू घेऊन ये. ठीक आहे? ओके ठीक आहे दादा. येतो मी. हॅलो आई. हा बोल. कशी आहेस? हो मी बरी आहे. काही नाही. मी जिथे काम करते ना ते दादा हॉस्पिटलमध्ये गेले. हो मला पण बोलवले आरोहीला घेऊन. हॅलो आई. मी तुला नंतर फोन करते. आता दादांचाच फोन येतोय. हा ओके ठीक आहे. काळजी घे.
तुझ्या ऑपरेशनसाठी कोणत्या प्राण्यांचे नाही ग, एका माणसाचे डोळे दिले आहेत, माणसाचे. कोण आहे तुम्हाला? मला त्याला पाहायचं आहे. प्लीज तुमच्या हाताची ही पट्टी सोडा. मला तुम्हाला आणि त्या माणसाला बघायचं आहे. लवकर लावा. गौतमी, गौतमी सोड ती पट्टी. अरे अरे बाळा, ये जाऊ. बाबा मला दिसत होतं तुम्ही तुमच्या डोळे दिले आहेत का? बाबा असं का केलं? का केलं बाबा? नाही बाळा, मी फक्त माझी जबाबदारी सांभाळण्याचा प्रयत्न केलाय ग. जबाबदारी, बाकी काही नाही ग. माझं काही चुकलं असेल ना तर मला क्षमा कर बाळा, क्षमा कर. नाही बाबा असं का बोलताय? पायाला ठेच लागली की आपण आईला बोलतो. पण डोंगराचं दुःख सहज सहज आपल्या परिवारात आपला बाप आवडत असतो. सर्वांनी आईचं काहीच पाहिलं, पण बापाचं हृदय कोणाला समजत नाही. बाबा, बाबाच्या हृदय कोणाला समजत नाही. आई.